मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली। अनेक बँकांमध्ये राज्यामध्ये चित्र पाहायला मिळालं की महिलांची गर्दी जी आहे ती बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाली। मात्र हे पैसे त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ जो आहे तो मिळावा यासाठी महिला ज्या आहेत आपण पाहतोय की सकाळपासूनच बँकेच्या बाहेर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कागदपत्र घेऊन या सगळ्या महिला ज्या आहेत त्या बँकेच्या बाहेर या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत काकी आले का पैसे मुख्यमंत्री लाडकी? नाही आले। नाही आता काय कागदपत्र घेऊन आले? हां द्यायच्यात ना। काय म्हटले मग? काय माहिती आता ते आणि उघडलं नाही। बर किती वाजता आले सकाळी? आता चालू आहे 5 मिनिटं झालं। बर काकी काय झालं तुमचे आले का पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे? अहो कुठला हे बघा नंबर अजून फॉर्म पण नाही बघा सबमिट केला त्यांनी। बर मग आता काय करायचं? किती दिवसांपासून येतं मग इथे? आता इथं मग 15 दिवस झाले येतोयच की सारखं। हो बर काय सांगितलं मग तुम्हाला? काय सांगितलं नाही आम्हाला. फॉर्म भरला का? नाही भरलाय पण पैसे नाही आले. हे देतात आम्हाला कॉईन देतात, कॉईन दिली की मग उद्या द्या नाही तर परवा या असे सांगते। बँकेमध्ये काय सांगतात मग नक्की? बाहेर जाऊन विचारा म्हणतात सरळ। बाहेर जाऊन. हा अर्ज भरला का तुम्ही? सगळं केलंय, अर्ज भरलाय सगळं, पण कोणीच नाही। आम्हाला सांगा की एक दिवस पूर्ण बँक ठेवून चालू आमचे काम सुविधा कारण आम्ही काम सोडून येतो सगळे तसंच ठेवतो आणि इथं येऊन 7 वाजल्यापासून किती वेळापासून बसले? किती वाजता बसले? 6 वाजल्यापासून. आता 3 तास झाली की मग? 3 तास झाले. आता काय सांगितलं? आता बँक उघडायच्या आधीच तुम्ही हजर आहे तिथे? फॉर्म भरायचंय आज या सांगितलं. बर. बँक उघडायच्या आधी झाले काकी तुम्ही? का लई गर्दी असते? नाही असते, गर्दी असते। बर काय सांगितलं जाते बँकेतून काय? अजून तर काय उघडलंच नाही, तर अजून काय टोकन का तुम्ही? टोकन दिल्यात, उद्या या म्हणून सांगितलं। तुम्ही कधी घेतले टोकन? मी काल घेतली। काल घेतले. अजून नंबर आला नाही? नाही आला नंबर, बँकच उघडली नाही तर नंबर कसा येईल? नाही पण काल नंबर आला होता की नव्हता? नाही काल नंबरचं टोकन दिलंय ना। बर आता ही मिळेल तेव्हा, आता बघू उघडल्यावर अर्ज भरलाय? भरायचा। आधार लिंक साठी अर्जाची गरज नाही, नुसतं आधार लिंक करा, आधार कार्ड जर सही असली तरी अकाउंट नंबर असला तरी चालतंय। आपण पाहतो की सगळ्या महिलांच्या तक्रारी आहेत। महिला सांगतायत पुस्तक काढलेलं आहे पण आम्हाला लिंक करण्यासाठी एवढे हेल्पट खायला लागतात बघा। सकाळपासून 6 वाजल्यापासून महिला इथं थांबल्या आणि नंबर ते आता म्हणजे 50च्या पुढेच गेलेत। आता ते म्हणतात 50च नंबर घेणार, म्हणजे बायकांचा वेळ असाच वेस्ट गेला। घरातली कामं राहिली, धुणे भांडी करणाऱ्या बायका आहेत त्या कामं सोडून येतात। मी सुद्धा घरगुती काम करते, करता करता हात बघा माझे भरलेत। तशीच आले मी काम ठेवून, 4 दिवस झाले रोज येते, रोज काय ना काय माझा प्रॉब्लेम होतोय। आता काल माझ्या मुलाला पाठवलं, त्याला टोकन मिळालं, त्या हरवलं, तर आता माझा नंबर 50 आहे तरी मी थांबले। आता मिळालं तर ठीक, नाही तर परत आता सोमवारीच। मग रोज काम करतात आकडत। अजून आलं नाही आता लोकांनी तर खर्चले पैसे पहिले आले. खर्च वापडीचा काय करायचं? आम्हाला तेच मिळालं आणि पैसे आलेले कुठं 2 महिन्याचे मिळणार तेव्हा। आता आम्हाला लागेल अजून 2 महिने, दिवाळी होऊन जाईल का काय सांगता येत नाही। काय मुख्यमंत्र्यांना काय सांगता मग? काय नाही, शेतकऱ्यांना म्हणा आम्हाला पटकशी पैसे द्या, आम्ही हे केवीसी करून घेतो म्हणा। मग अशी गर्दी करू नका, नाही तर एक दिवस पूर्ण बँक चालू ठेवा, म्हणजे सगळ्यांची सॉल्व्ह होईल काम। तर आपण पाहतो की सगळ्या महिलांच्या तक्रारी आहेत। सकाळपासूनच या सगळ्या महिलांची गर्दी जी आहे ती बँकांच्या बाहेर पाहायला मिळते। त्यामुळे लवकरात लवकर केवायसी असेल, त्याचबरोबर आधारशी आपलं बँक खातं जे आहे ते लिंक करण्याचं काम जे आहे ते अनेक महिलांचं झालेलं नाही। त्यामुळे सकाळपासून या सगळ्या महिला ज्या आहेत बँकेच्या बाहेर रांगेमध्ये उभ्या असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार नोनारेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।